नमस्कार, आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। साखरा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जनसंवाद सभा संपन्न। सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी साखरा येथील विठ्ठल रुक्माई मंदिर येथे संध्याकाळी 5 वाजता माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष कार्यकर्ता जनसंवाद सभा संपन्न झाली। या कार्यक्रमाला माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे, रमण पाटील रावते, रमेश भाऊ चव्हाण, रामराव गायकवाड, मिलिंद धुळे, युवराज पाटील देवसरकर व अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या सभेमध्ये काँग्रेसचे नेते विजयराव खडसे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत आणि आपण त्यांच्या पाठीमागे राहिले पाहिजे। काँग्रेस हा पक्ष अधिक बळकट करण्यासाठी विजयराव खडसे हे एक सक्षम उमेदवार आहेत, असे यावेळी देवसरकर म्हणाले। यावेळी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परिसरातील 550 लोकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। या कार्यक्रमाला परिसरातील हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। विडूळ जिल्हा परिषद गटातील संपूर्ण उंचळत ते विडूळपर्यंतच्या क्रीम अशा प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी घेतलेली आहे। वेळ कमी आहे, निवडणुकीला संपूर्ण तालुका मतदारसंघ फिरणं होणार नाही, म्हणून अशी काही मंडळी या ठिकाणी आली की एक एक गाव एक एक कार्यकर्ता सांभाळणार आहे। प्रत्येक गावातून 25, 30, 40, 50 अशी लोक या ठिकाणी पाहुणे मंडळी, कार्यकर्ते मंडळी, जीवाभावाचे दोस्त मित्र, जुलक मित्र बोलवले होते आणि ते या ठिकाणी आलेले आहेत। माझं स्पष्ट असं मत आहे की यावेळेसची उमेदवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये विजयराव खडसे यांनाच मिळणार आहे, कारण ते स्थानिक आहेत आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये त्यांनी घर केलेलं आहे। रस्त्यावरचा माणूस म्हणून लोकांना त्यांनी त्या ठिकाणी लोक त्यांना पसंत करत आहेत आणि आयुष्य गेलं पण काँग्रेसमध्ये। त्यांची पत्नीसुद्धा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होती, मुलगा सभापती होता, स्वतः विजयराव खडसेसुद्धा पंचायत समितीचे सदस्य होते आणि श्रेष्ठींनी सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी कौल दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कामाला लागा। त्या ठिकाणी विजयराव खडसे यांनाच निश्चितपणाने उमेदवारी मिळणार आहे। जमिनीवरचा रस्त्यावरचा माणूस आहे, त्यामुळं मला असं वाटते की आणि सध्या वातावरण सुद्धा या ठिकाणी काँग्रेस पक्षासाठी अतिशय चांगलं आहे। खरं तर विजयराव खडसेंनी त्यांना सत्ता दिली, जिल्हा परिषद निवडून आणलं, एवढ्या ताकदीनं भिडले की माझा स्वतःचा भाऊ कृष्णा पाटील देवसरकर पराभव झाला नसता। तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटते की यावेळेस उमेदवारी जी आहे ते निश्चितपणानं विजयराव खडसेंना मिळणार आहे। आम्ही सगळा तालुका तनमन धनानं त्यांच्या पाठीमागं आहोत, पैशाला अजिबात कमी पडणार नाही। आम्ही तशी व्यवस्था तशी तजवीज झालेली आहे, एवढंच आम्ही मित्रांनो सांगावं असं वाटते। धन्यवाद। अध्यक्ष करता नाही, मला गर्व आहे की मी अजूनही अध्यक्ष खाली, माझी बायको अध्यक्ष होती, मी आमदार होतो, तरीही माझ्याजवळ पैसे नाही, मला गर्व आहे। तुम्ही शेतकऱ्याच्या संबंधानं अवतपर्क काढलं, कोणताही माणूस शिक्षित पोरांनी त्या ठिकाणी बघितलं आणि ते भाषण जर काढलं, तुम्ही शेतकऱ्याच्या संबंधानं म्हणलो, कांद्यांना डोळ्यात पाणी आणलं, यांना डोळ्यात पाणी आलं, तुम्ही म्हणता म्हणलं। मी त्या भाषणात सांगितलं शेतकऱ्याचं, मी ग्रामीण भागातला भूमी म्हणून बोलायचं म्हटलं, पण शेतकऱ्याचं दुःख तुम्हाला माहिती नाही। शेतकऱ्याच्या दुःखाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस आपण दुधाचा मोर्चा काढला, ज्या वेळेस आपल्या इकडे 25 पासून 35 रुपयापर्यंतचा अमूलचा भाव होता आणि तिकडं मात्र 18 रुपये दुधाला भाव होता, ते दूध सांडून लागले, मोर्चा केला होता, तुम्ही पाहिलं आपल्या मरसून फाट्यावर दूध सांगितलं, तेव्हा आपल्याला 25 पासून 35 पर्यंत इकडे भाव नव्हता। मी गेलो, काही लोकांना आपल्या दत्त दिगंबर वानखेडे साहेब आणि काही मंडळी धनकीवाले ते सोबत होते, मी त्यांना तिथला दुसरा प्रक्रिया दाखवला त्यांना की त्या ठिकाणी हे माझ्या डोक्यामध्ये कळत जरी नसलं तरी आपण कशा पद्धतीने आणि ते करतायत, छोटे छोटे उद्योग सगळ्या गोष्टी या ठिकाणी माणसाला उद्योगाला लावतायत, त्या हिशोबाने मी तिथं पाहिलं, त्यांना सगळं दाखवलं। तर त्या ठिकाणी मिरची पासून तुमच्या वावरातून मिरच्या विकत घेतली, वावरातून कारले विकत घेतली,
वावरातून पालक पिकअप घेतली आणि त्या पद्धतीने आणि तो भाव ठरला. ते भाव पालक जर 2 रुपयाची तुंडी जरी असत, एकदा भाव ठरला 20 रुपये तर 20 रुपयेच कायम करून ठेवली आणि 80 झाली तरी 20 रुपयांनी गेली, अशा पद्धतीचा एक वसूल केला. आणि म्हणून त्या पद्धतीने या ठिकाणी मला आणि कोणता असावा याच्या बाबतीत आपल्याला खूप विचारपूर्वक काम करायचं आहे. आपण आज जर पाहिलं तर काँग्रेस पाटील साहेब आपल्याला सुचली कॉर्नर सभेसारखा आपण एका पंचायत समिती जिल्हा परिषदच्या गणामध्ये जाऊन आपण सर्वांसोबत संवाद साधता आला पाहिजे. त्या पंचकृषीतली 5-10 गावं एकत्र बोलवता आले पाहिजेत आणि कामाच्या दिवसाचा एवढा ताण माझ्या शेतकरी बांधवावर आहे, त्यामधून वेळ कोणता निवडायचा तर आपण संध्याकाळचा वेळ निवडला आणि खरंच आपल्याला धन्यवाद द्यावा. आणि आपल्या हाकेला ओढून मग विजयराव खडसे असतील, पाटील साहेब असतील, भारतीय आमची सर्व तरुण मंडळी असत आपण उपस्थित झालात. या एवढ्या कामाच्या घाईमध्ये मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरंच तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद आम्हाला हेच सार्थकी ठरणार आणि